नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पंढरपूर नगर परिषदेच्या होत असलेली पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉक्टर प्रणिताताई भालके आणि त्यांच्याबरोबर 1 ते 8 प्रभागामधले आमचे सर्व सहकारी यांची विजयी संकल्प सभा आपली शिवदत्तावर होत आहे. आपली गर्दीच सांगून जाते की आपला विजय हा नक्की झालेला आहे. तरी पण मित्रांनो, आजची एक रात्र आणि उद्याचा दिवस गाफील न राहता अतिशय काळजीपूर्वक आपल्या आपल्या मतदारसंघामधलं, आपल्या वार्डातलं आणि आपल्या नातेगोत्यातलं प्रत्येकाला सांगणं गरजेचं आहे. सर्वसामान्याची रिक्षा असलेलं आपलं चिन्ह आहे, बॅटरी आहे, नारळ आहे. या सर्व चिन्हाच्या समोरचं बटन दाबून आपण तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या सर्व उमेदवार आणि आपल्या ताईंना बहुमताने निवडून देण्यासाठी आपण सज्ज झालो आहोत. बऱ्याच वक्त्यांनी सर्व काही सांगितलेलं आहे. गेले 8 ते 10 दिवस आपण प्रत्येक प्रभागामध्ये कॉर्नर सभेच्या निमित्तानं पंढरपूर शहरातल्या समस्या ऐकतोय. प्रत्येकाला त्या तोंडपाठ झाल्यात. त्यामुळं आज त्याच्यावरती न बोललेलं बरं. मला एवढंच सांगायचं आहे, एकदा सत्ता बदल करून बघा. आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ज्या प्रमुख आहेत आदरणीय ताई, या उच्च शिक्षित उमेदवार आपल्याला लाभलेल्या आहेत. त्यामुळं त्यांना कुठल्याही माणसाच्या कुबड्या किंवा त्यांचा आधार घेण्याची गरज त्यांना लागणार नाही. त्या स्वतः डोक्याने सक्षम आहेत. हे आज आपण सगळ्यांनी बघतोय. कुठल्या पेपरवरती सही करायची, कुठला कागद खाली ठेवायचा. ताई, आपल्याला लाडका ठेकेदार ही जी योजना पंढरपूरमध्ये आहे ती पहिली बंद केली पाहिजे. या शहराचा विकास करण्यासाठी आपल्यावरती विश्वास ठेवून उद्या पंढरपूर शहरातला प्रत्येक नागरिक आपल्याला मतदान रूपी आशीर्वाद देणार आहे. त्यामुळं आपला विजय नक्की आहे. त्यामुळं आपण येणाऱ्या 2 दिवसाच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करून ताईंना मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, ही एक विनंती आपल्या पांडुरंगाच्या चरणी आपल्याला करतोय. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे. निधी कुठून आणणार, निधीसाठी कोण तुमच्याकडे आहे, ह्या सर्व आपल्याला सभेमधनं आणि विरोधक सांगतात. मला वाटतं मी इथं आहे म्हटल्यानंतर माझे चुलते आदरणीय प्राध्यापक आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब हे पण आहेत. हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि दिलीप बापूंना आणि आमच्या सर्व व्यासपीठावरती लोकांना त्यांचा अनुभव आहे. एकदा आमच्या साहेबांनी शब्द दिला तो दिला. त्यामुळं सत्तेमध्ये एक चांगला माणूस आपल्या पाठीमागं आहे. त्यामुळं निधीची आणि कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, एवढे एक शब्द आपल्याला देतो. आणि आपण उद्या चांगल्या पद्धतीने मतदान करून अजून एक गोष्ट, प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही आता फिरत असताना एक छोटीशी गोष्ट लक्षात येते. विरोधकांचं कामच आहे जातीपातीचं राजकारण करून एखाद्याला, म्हणजे विशेष करून प्रभागामध्ये मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, मुस्लिम समाज असेल, कोळी समाज असेल, या सर्व समाजामध्ये भांडणं लावली जातात. ते न करता आमच्या दिलीप बापूंनी जी मोठ बांधलेली आहे त्या मोठीची शक्ती येणाऱ्या 3 तारखेला आपल्याला लक्षात येईल. आणि रिक्षा चिन्हावरचं बटन दाबून आपण भरघोस असं मतदान रूपी आशीर्वाद द्यावा, एवढी एक प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.